नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे. अतिशय उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुमच्या प्रत्येक मनातील ज्या पण इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण करणार आहोत. खूप असे स्वामी भक्त आहे, त्यांना याची प्रचिती आलेली आहेत. तर आज आपण पाहणार आहोत की स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे आहेत, ते व्रत कोणी करावे, त्यासाठी संकल्प कसा करायचा, काय सेवा करावी की त्याची प्रचिती आपल्याला लवकरच येईल, तसेच पूजेची मांडणी कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तुमचे जे पण प्रश्न असतील त्याची उत्तरे आज या व्हिडिओमार्फत या माहितीद्वारे तुम्हाला मिळणार आहे. परंतु हे स्वामी भक्तांना, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. चला तर सर्वात आधी बघूया की 11 गुरुवारचे व्रत हे कोणी करावे. तर 11 गुरुवारचे व्रत हे महिला, पुरुष, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व करू शकतात. तसेच 11 गुरुवारचे पारायण हे संकल्प करूनच करावायचे आहे. संकल्प करण्याला अतिशय महत्त्व आहे. कोणतेही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे सर्वात आधी संकल्प करायचा आहे. तो फक्त तुम्हाला पहिल्या गुरुवारीच करायचा आहे. 11 गुरुवारी संकल्प करायचा नाही. फक्त पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे. तसेच त्याआधी तुम्हाला घराच्या जवळ स्वामी केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन फक्त पहिल्याच गुरुवारी एक नारळ आणि खडी साखर घेऊन जायचे आहे आणि स्वामी केंद्रात स्वामींजवळ ते ठेवायचे आहे. हे फक्त तुम्हाला पहिल्याच गुरुवारी करायचे आहे, जेणेकरून ज्या गोष्टीसाठी आपण 11 गुरुवारचे पारायण करत आहो ते अगदी निर्विघ्नपणे पार पाडावे, यासाठी आपल्याला नारळ, खडी साखर घेऊन जायचे आहे. आधी महाराजांना मुजरा करायचा आहे. महाराजांना विनंती करायची आहे की 11 गुरुवाराचे व्रत हे अगदी व्यवस्थितरित्या पार पडू द्या आणि आपली जी पण इच्छा आहे ती महाराजांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ द्या, यासाठी महाराजांना प्रार्थना करायची आहे. तसेच 11 गुरुवारचे पारायण करण्यासाठी घरात महाराजांचा फोटो आणि मूर्तीही हवीच. तसेच स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पाहिजे. 11 गुरुवार व्रत करताना उपवास करावा. फळे, दूध, साबुदाणा खिचडी खाऊ शकतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी दूध आणि फळे खाऊ शकतात. परंतु काही लोकांना आजारामुळे किंवा काही कारणांमुळे उपवास पकडणे शक्य नाही, तर त्यांनी उपवास नाही धरला तरी चालणार आहे. तरी देखील 11 गुरुवार तुम्ही हे करू शकतात. फक्त अगदी मनापासून स्वामींची सेवा करायची आहे. आणि 11 गुरुवार केल्यानंतर असे कोणी नाही की ज्यांना अनुभव आलेला नाही. तुम्ही पण 11 गुरुवार करा. 11 गुरुवार पूर्ण होण्याच्या आतच तुमची कामे मार्गी लागतील, एवढी ताकद या 11 गुरुवार आणि आपल्या महाराजांमध्ये आहे. इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामींची काय सेवा करायची, चला तर मग बघूया. तर तुम्हाला काय करायचे आहे, 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहे. हो, तुम्हाला हे 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये गुरुवारच्या दिवशी वाचायचे आहे. जर आपण पारायण करायला बसलो तर 1 ते 21 अध्याय पूर्णपणे वाचायचे आहे. अर्धवट वाचलेले चालणार नाही. जर तुम्ही पूर्ण अध्याय 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचले तरच त्याचे तुम्हाला फळ मिळणार आहे.
तसेच त्यानंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। आणि यासाठी उपवास नाही केला किंवा नाही करता आला, काही अडचण असेल तर चालणार आहे, परंतु स्वामींची ह्या ज्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहे। या सेवा खूपच अशा प्रभावशाली आहे, खूपच ताकदवर आहेत। आता बघूया की पूजा कशी करायची आहे। त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम स्वामींचा फोटो किंवा मूर्ती पाहिजे, स्वामी चरित्र सारामृत पाहिजे। ज्या जागेत पूजा मांडणार ती जागा सर्वात आधी स्वच्छ करावी। तेथे चौरंग किंवा पाट ठेवायचे आहे, त्यावर तुम्ही लाल किंवा पिवळे वस्त्र टाकू शकतात। त्यानंतर त्या पाटाभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे। त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून त्या दिव्याची देखील पूजा करायची आहे। त्याला हळदी कुंकू फूल व्हायचे आहे। तसेच श्री गणेशांची देखील पूजा करायची आहे। गणपती मूर्ती किंवा तुम्ही सुपारी ठेवू शकतात। त्यानंतर स्वामींची मूर्ती ठेवून किंवा स्वामींचा फोटो ठेवून त्याची पूजा करायची आहे। स्वामींना अष्टगंध प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही स्वामींना अष्टगंध लावू शकतात। तसंच अत्तर लावायचे आहे, फूल व्हायचे आहे, फळाचा नैवेद्य ठेवायचा आहे, तसेच छोटा पाण्याचा पेला देखील ठेवायचा आहे। स्वामींना नैवेद्य म्हणून खडीसाखर ठेवायची आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे। तसेच त्या पूजेमध्ये स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ देखील ठेवायचा आहे, त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे। तर अशा पद्धतीने ही पूजेची मांडणी झाली। अशा पद्धतीने ही पूजा तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर मांडायची आहे। तर आता बघूया की संकल्प कसा करायचा। तर संकल्प करण्यासाठी एक छोटं ताट घ्यायचे आहे, हातामध्ये थोडे पाणी घ्यायचे आहे, त्या पाण्यात हळदी कुंकू अक्षता फूल टाकायचे आहे आणि 11 गुरुवार व्रत हे कशासाठी करत आहात ती इच्छा तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचे आहे। कुठलेही व्रत करताना ते संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही। आणि हो, हे व्रत किंवा हे पारायण चालू असताना कोणते नियम पाळायचे, तर हे 11 गुरुवार चालू असेपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचे आहे। ब्रह्मचार्याचे त्या गुरुवारी पालन करायचे आहे। स्वामींची जी सांगितलेली सेवा आहे ती करायची आहे। या गोष्टींचे पालन केल्यास नक्कीच तुम्हाला त्याची फलप्राप्ती लवकरच मिळणार आहे। तर हे स्वामी भक्तांनो, अशा प्रकारे 11 गुरुवारचे व्रत हे कसे करायचे संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तर त्याची नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती होईल। तुमची जी पण मनोकामना आहे, जी पण इच्छा आहे, ते स्वामी तुमची लवकरच पूर्ण करतील, ही मनोभावे माझी इच्छा आणि ही स्वामींकडे माझी प्रार्थना आहे। तुमच्या जीवनातील ज्या पण अडीअडचणी आहेत, ज्या पण समस्या आहेत, ते स्वामी लवकरच दूर करतील। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवावे आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। भेटूया अशाच छान माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि हो, स्वामी भक्तांनो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा। धन्यवाद।